आज आपण पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा ते पाहूया। तर शिमला, कांदा आणि पनीरचे चौकोन पीस कापून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये टाकायचं आहे जिरा पावडर, मीठ, लसूण अद्रक पेस्ट, मिरची पावडर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मैदा, दही टाकायचं आहे 1 ते 1.5 चमचा। मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे, जास्त तळायचं नाही आहे। अख्खे मसाले टाकून घेतलेले आहेत। तेलामध्ये मी बारीक कांदा कापून घ्यायचा आहे, तो पण याच्यात टाकायचा आहे। मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। टॅमॅटो प्युरी टाकलेली आहे, धना पावडर, जिरा पावडर, हळद पावडर, लाल काश्मीरी मिरची पावडर, चांगलं परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवायचं 2 मिनिटं, म्हणजे चांगला मसाला शिजला जाईल। आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची, साखर टाकायची चवीनुसार, पाणी टाकायचं आहे, 1 मोठा चमचा चांगलं फेटलेलं दही टाकायचं आहे। उकळी आल्यानंतर जे आपण पनीर फ्राय केलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे।